आपल्याकडं 3 गोष्टी कॉमन असतील: स्वयंपाकघर, संडास आणि बाथरूम. या 3 ज्या गोष्टी कॉमन आहेत त्याच्यावर पहिला अधिकार तुझा. बरं, तसंही मी आता उद्यापासून कामं शोधायला बाहेर पडणार आहे. त्यामुळं मी कधी येईन, कधी असेन, कधी नसेन, त्यामुळं माझी अडचण तुला फारशी जाणवणार नाही. आणि दुसरं असं की उद्या आपण बाजारात जाऊ, मी माझ्या दुकानदारांना तुझं हे करून ओळख करून देतो. तुला जर काही किराणा माल ते सामान लागेल, ते सामान तिथं तुला मिळू शकेल. हे जेणेकरून तुला आत्ता निदान छप्पर तर मिळेल. तू तशी दिसायला खूप सुंदर आहेस. अशी एकटी कुठं जाणार आणि काय करणार ना. तिनंही मान डोलवली. झालं. एका आधीच फाटका संसार, त्यात हिची भर पडली. त्यामुळे ह्याची कर्ज वाढायला काही वेळ लागला नाही, पण कामं करत राहिलं. मग एक दिवस इंदूनच विषय काढला. बाहेर चर्चा चालते आपल्या नावाची. हा सडा माणूस कधीतरीच येतो, काहीतरीच करतो, काय चाललंय यांचं कळत नाही येते. मग म्हणणं काय तुझं? नाही, मी काय म्हणत होते, म्हणत आपण लग्न केलं तर. हे बघ, मी पहिलेच सांगतो, मी 3 वर्ष प्रयत्न केल्यानंतर एकदा SSC झालो. त्यानंतर लोक 2 वर्षात 12वी होतात, मी 5 वर्षांनी 12वी झालो. लोक त्यानंतर 3 वर्षांनी ग्रॅज्युएट होतात, मी चक्क 7 वर्षांनी ग्रॅज्युएट झालो. बरं, जे शिकलो त्यातलं मला आज काहीही आठवत नाही. मी फक्त एक नाट्य चित्रपट कलाकार म्हणून पहिल्यापासून जगलो. आता मी एवढे इथपर्यंत आलेल्या याच्यात मी महामंडळाचा सभासदही झालेलो आहे. कामगार सेनेचाही मी सभासद झालेलो आहे. आत्तापर्यंत मला तिथनंही लमसम मानधन मिळतं. ठीक आहे, पण तेवढं ते काय त्यात माणूस जगू शकेल एवढं नसतं. आणि तू म्हणते की तू माझ्याशी लग्न करायचं. एकादशीकडं महाशिवरात्र आली आणि कुडकुडून मेली, असं नाही का होणार? ते म्हणते नाही, ठीक आहे, मी काहीतरी करेन. काय करशील? काय इतके दिवस हे घर तुमचं होतं. जर समजा आपलं लग्न झालं आणि माझं झालं, तर मी या सगळ्या घराचा पहिला उपयोग हा करेन की मी इथं एक लहान मुलांना सांभाळण्याचं केंद्र चालू करेन. मी आत्ता जेवढं आसपास हिंडले आहे, तसं आपल्या आसपासच्या जेवढ्या भागात डेव्हलपमेंट झाली तिथं सगळीकडं सर्व्हिस करणारी नवरा बायको दिसली. आणि त्यांची जी मुलं बाळ आहेत ती त्यांच्या म्हाताऱ्या आजी आजोबांना सांभाळताना खूप त्रास होतोय. पर्याय नाही म्हणून ते हे करत असतात, पण त्यामुळे मग ते मुलांवर के काढतात, रागवतात, हे ते होत असतं. तर डे केअर सेंटर म्हणजेच मी एकाकडं ऐकलं की त्याला डे केअर सेंटर म्हणतात. मी म्हणते बाल संगोपन केंद्र. मी लहान मुलांचं करू शकते व्यवस्थित. झालं, प्रतापने परवानगी दिली, दोघांचं लग्न झालं. वर्षभरात डे केअर सेंटरमध्ये अजून एक डे केअर सेंटर चालू झालं. चिनू प्रतापच्या आयुष्यातलं एकमेव गोड फूल चिन्मय. त्याच्या जन्मानंतर मात्र प्रताप थोडासा सुधारल्यासारखा वागायला लागला. प्रयत्नांनी 2 पैसे बाजूला ठेवायचा तो प्रयत्न करायचा, पण त्याच्या नेहमीच्या सवयीनं ते काही जमायचं नाही. पण इथं इंदूच्या डे केअर सेंटरवर चिनूचं शिक्षण आहे ते व्यवस्थित झालं. बघता बघता वर्ष गेली. प्रतापचे चित्रपट आणि नाटकाचे दौरे चालूच होते. पुढचा सीन. एक रजत महोत्सवी चित्रपट झाल्याबद्दल अविनाशने हे अरेंज केलेलं आहे, पार्टी अरेंज केलेली आहे. त्या ह्याच्यात कलाकारांना सगळ्यांना एक एक मोमेंटो आणि एक
मानाचं पाकिट दिलं जात आहे. त्यात सगळ्यात छोटा मोमेंटो आणि एक पाकिट प्रतापलाही दिलं जातं. तो त्याचे फोटो बिटो काढून हे करतो. घरी आल्यानंतर म्हणतो की तो चिन्मयला म्हणतो, बघ आज माझा सत्कार झाला आहे. ते चिन्मय आता बराच मोठा झालेला आहे. त्यानंतर म्हणतो, बाबा तुमच्या या सत्कारात मला इंटरेस्ट नाही. आयुष्यात तुम्ही कमावलं काय? सगळ्यात लहान मोमेंट तुम्हाला दिलेला आहे अविनाश काकांनी. पाकिटातला चेक फार मोठा असेल असं मला वाटत नाहीये. तुमचं नेहमीचं वाक्य बोलू नका, पैशाला महत्त्व नसतं, मानाला महत्त्व आहे, धनाला नाही. कारण तुम्ही कायम हेच करत आलाय. पटत नाही मला तुमचं कुठलीच गोष्ट. माझ्या आईला कुठलाच आधार नव्हता म्हणून तिनं आयुष्यभर तुम्हाला सहन केलं आणि तशीच राहील. कधी वर तोंड करून तुम्ही तिला विचारलंय की आज तुला साडी आणण्याकरता आपण जायचं का बाहेर म्हणून? तिच्या साडीला किती ठिगळं आहेत हे बघायला तुम्ही कधी थांबलाय? नाही बाबा, तुमचं माझं पटणार नाही. प्रताप अंतर्मुख होऊन विचार करत बसलेला असतानाच सीन संपतो. पुढचा सीन एक 50शीचा माणूस व्यापार उदीम करणाऱ्यासारखा येऊन बसलेला आहे. तो प्रतापशी बोलतो, प्रताप शेठ बघा तुमची आता 61 जवळ आली. मी नारी निकेतन संस्था चालवतो. त्याच्यात अबला नारींना मदत करत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं. मी काही कोर्सेसही ठेवलेले आहेत तिथं शिक्षणाचे. ते आपल्या एका मोठ्या कलाकारांनी, ज्याला नुकतंच कलापाईक म्हणून शासनाने गौरवलेलं आहे, त्या गौरव चिन्हाबरोबर तुम्हाला 51,000चा चेक दिला. तुमची टी व्हीवर मुलाखत इथे आलेली आहे. तर आता सेम त्याच पद्धतीनं आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो. कलापाईक प्रताप म्हणून तुम्हाला एक गौरव चिन्ह. आणि म्हणजे आता कसं आहे, शासनाने केलं, शहराच्या लेवलवर व्हायला पाहिजे ना. शहराकडनं आम्ही तुमचा सत्कार करणार. फक्त अपेक्षा एवढीच आहे की तुमचं 61वं वर्ष आहे, त्यामुळं 6,100 रुपयाचा तुम्ही चेक नारीच्या नावाने द्यावा म्हणून. तोही विचार करतो की आता आपला सत्कार होऊन 3-4 महिने झालेले आहेत. तर परत थोडंसं चित्रात आलो, चर्चेत आलो, पेपरला. हो साहेब, सगळ्या पेपरला छापणार आम्ही. पेपरलाही छापणार म्हणताय. सगळे तुमच्या समोर वार्ताहर बसून तुमची मुलाखत घेतील. ओके, कार्यक्रमचा हॉलही आम्ही बघतो आहोत. नाही तर स्टेज टाकून आपण मांडव तयार करू आणि ओपन एअरमध्ये कार्यक्रम करू. टेन्शन घेऊ नका. आमच्या संस्थेच्या जागेतही आपल्याला कार्यक्रम घेता येईल. तिथं काय फ्रीच आहे. तिथं स्टेज एक बांधलेला आहेच आहे. तिथंच आपण तुमची मुलाखत घेऊन सत्कार करू. ठीक आहे म्हणतो. तो 6,100चा चेक फाडून त्याच्या हातात देतो. मी 2 दिवसात तुम्हाला तारीख कळवतो असं म्हणून तो व्यापारी जात असतानाच सीन चेंज. स्टेजवर उभा आहे. निवेदिका सांगते, आपले कलापाईक श्री प्रताप, ज्यांनी आत्तापर्यंत रेकॉर्ड केले, त्यांचं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड गिनीजमध्ये नाव नोंदवलं गेलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 450 चित्रपट केलेत. त्या 450 चित्रपटांबरोबर त्यांनी 112 नाटकं, 87 एकांकिका आणि अनगिणित डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. आयुष्यभर ध्येयशक्तीनं पछाडलेला माणूस, सातत्याने काम 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 करत राहिलेला माणूस, कामाव्यतिरिक्त ज्याला दुसरं काही दिसलंच नाही, ज्यांनी वयाच्या 7व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं, ते आज वयाच्या 61व्या वर्षी त्याच
तडफेने आणि त्याच उमेदीनं ते कामात आहेत आणि ते काम करत आहे. म्हणून मी श्यामलालजींना विनंती करते की त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि एक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. ह्या सत्कारानंतर आपल्या ज्येष्ठ निवेदिका श्रीमती सोनल या त्यांची मुलाखत घेतील. ती मुलाखत आपण ऐकायला सगळेजण थांबूच असं म्हणत असतानाच त्याचा सत्कार, मग त्यानंतर त्या मुलाखती करता ते स्टेजवर मस्तपैकी दोघं बसलेले आणि ती पहिला प्रश्न विचारते की मला एक सांगा सर, तुम्ही जर एवढ्या एकांकिका, नाटक आणि चित्रपटात व्यस्त राहिला, वहिनींनी कधी तक्रार नाही केली? चांगला प्रश्न. नाही, सुदैवाने मला बायको अशीच मिळालेली की जिनं मला आयुष्यभर साथच दिलेली. तिनं कधीच तक्रार नाही केली. या सगळ्या चित्रपटामधला तुम्हाला आवडलेला आणि तुमचा मेमोरेबल चित्रपट कुठला, की ही भूमिका तुम्ही करताना तुम्हाला खूप समाधान झालेलं होतं? बाळा, असं आहे ना, हे क्षेत्र 3 याच्यात विभागलेलं आहे: नाट्य, चित्रपट आणि स्पर्धात्मक आयुष्यामध्ये एकांकिका. नाटकाबाबत म्हणशील तर मी केलेलं पहिलं नाटक म्हणजे मी माझ्या संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक गणेशचं, कधीतरी कुठेतरी. त्याचा रोल आज तागात माझ्या लक्षात राहिला आहे. त्या रोल करता मी माझं आयुष्य वेचलं होतं. एकांकिकेचं म्हणशील तर एक एकांकिका होती चंद्रशेखरांची लिहिलेली, आम्ही अकलूजला, त्यात मला फर्स्ट प्राइज मिळालेलं होतं. एकांकिकेचं नाव होतं टॅक्स फ्री. त्यात मी अंधाचा रोल केला होता आणि मला तो खूप आवडला होता. तर आता राहिलं चित्रपट. एक विशिष्ट आव्हान देणारा आणि काळजात घर करून राहणारा जो रोल असतो ना, तो रोल अजून चित्रपटात मला मिळालेला नाही.